मातेच्या द्वारात आल्या, महान पतिव्रता होत्या. अनुसई मातेच्या द्वारात आले आणि म्हणले, आई काहीतरी खाण्यासाठी दे. अनुसई मातेनं पाहिलं गुरुजी द्वारात. अचानक गुरुदेव आल्यावर आनंद झाला. पहा, आनंदानं उड्या मारू लागल्या. गुरुजी 5 मिनिट बसा, स्नान करते, पंचपक्वानाचं भोजनाचं ताट. आई एवढा वेळ माझ्याकडे नाही का? 2 मिनिट सुद्धा पोटातली आग शांत बसू देत नाही. आत्ताची आत्ता खाण्यासाठी दे. अनुसई मातेनं ज्या वेळेला अत्री महाराजांच्या कमंडलू मधलं पाणी घेतलं, ते पाणी एका फळावरती शिंपडलं आणि ते फळ खाण्यासाठी दिलं. सांगितलं, नारदा हे फळ खा, तुम्हाला कधी भूकच लागणार नाही. ते फळ नारद मुनींनी खाल्लं. अनुसई मातेचा अधिकार असा की नारदांची कायमची भूक मिटली. कायमची भूक, त्यांना कधी भूकच लागेना. तो अधिकार नारद मुनींना समजला तर पूर्ण कैलासामध्ये फिरू लागले. काय म्हणायचे? अनुसई सारखी महान पतिव्रताच नाही, अनुसई सारखी महान पतिव्रताच नाही. आणि एक भानगड सांगते महाराज बरं का, महिला मंडळ पुरुष मंडळ, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण कधी सहन होत? तुम्हाला विचारते मी, एका बाईला दुसऱ्या बाईचं मोठेपण सहन होत नाही? अनुभव तुम्हाला अनुभव नसेल तर एक काम करा, फक्त उद्या सकाळी पप्याच्या आईजवळ जायचं आणि एक म्हणायचं, पप्याची माय आपल्या गावातल्या राधा अक्का काय भारी दोडक्याची भाजी करतात, दोडक्याची भाजी करावं फक्त राधा अक्कानं, आणि भाजी खावा फक्त दोडक्याची राधा अक्काच्या हातची. ती म्हणाल दोडक्यात तिच्याच हातची भाजी खा. 8 दिवस जर भाकर भेटले तर फोन करा परत मला. सांगायचे काय? मोठेपणा सहन होत नाही. पा खरंय का? एके बाईचा संक्रांतीच्या दिवशी कोणाकडे 2000ची साडी, कोणाकडे 3000ची, एवढं सोनं असतं की बाईचा गळा दिसत नाही. पण मला सांगा, तरी आपल्या साडीकडे आपलं लक्ष असतं का? कुंकवानं तुमचं कपाळ का भरतं माहिती तुम्हाला? सांगू, कुंकू लावण्याकडे अजिबात तुमचं लक्षच नसतं. असा हात बोट बुडवता कुंकामध्ये, असं वरती हातून खाली पाहता साडी किती हजाराची, कुठं कुठं गोंडे लावलेत, कशी नेमकी साडी. त्यामुळे कुंकू असं इकडे तिकडे जातं, नाही तर व्यवस्थित लागलं असतं. मला सांगायचं काय, मोठ्यापणा दुसऱ्या बाईचा सण होत नाही. इकडे कैलासामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या पत्नी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या होत्या आणि त्यांनी ऐकलं अनुसई सारखी महान पतिव्रताच नाही. आवाज दिला, ओ शंडीवाले बाबा इकडे या. बोला, काय म्हटले तुम्ही? अनुसई सारखी महान पतिव्रता नाही, आमच्यापेक्षा महान आहे. अहो एवढी मोठी तुमच्यापेक्षा, एवढी महान, तुम्हा तिघींचे धातूचे पुतळे करून अनुसई मातेनं डाव्या पायाच्या करंगळीला बांधले. म्हणे एवढी महान. म्हणे असं ज्या वेळेला नारद मुनी निघून गेले, ब्रह्मा विष्णू महेश आले, हट्ट धरला यांनी. का? अनुसया माता महान पतिव्रता आहे, तिचं पातिव्रत्य भंग करावं लागेल. अगं एखाद्या बाईचं एखाद्या स्त्रीचं पातिव्रत्य भंग करणं चांगलं नाही, पण तिघी जणींनी हट्ट धरला. स्त्री हट्ट, बाल हट्ट आणि राज हट्ट हे पुरवावे लागतात. पहा, हट्ट पुरवावे लागतात. एखाद्या बालकानं हट्ट धरला, माहिती त्याला मालकाची ऊसावाल्या मालकाची बापाचे भांडणं झालेत, तरी म्हणतं बाबा मला ऊस खायचा. बाबांनी ज्या वेळेला प्रेमाच्या पोटी उडी मारून जातं, ऊस घेऊन येतं, खा ऊस आता. असं नाही पाहिजे पप्पा. मग छोटे छोटे तुकडे करून द्या, बारीक बारीक तुकडे करून द्यावे. आता खाऊस असं नाही पाहिजे पप्पा. मग अजून छोटे छोटे तुकडे करून द्या, एका प्लेटमध्ये तुकडे. बाळा आता तरी खा, असं बी नाही पाहिजे पप्पा. आता खाऊन पण मीच देऊ का? हा बाळ म्हणतं बाबा माझं पहिला ऊस होता का, तसा करून द्या. हा बाल हट्ट आहे. स्त्रीनं हट्ट केला तो पुरवावा लागतो, राजाने हट्ट केला तो पुरवावा लागतो. तिघींनी हट्ट धरला की त्या अनुसई मातेचं पातिव्रत्य भंग करावं लागेल. ब्रह्मा विष्णू महेश साधूचा वेश धारण केला, अनुसई मातेच्या द्वारात आले. आई भिक्षाम देही, काहीतरी भिक्षा दे. अनुसई माता म्हणलं 5 मिनिट थांबा साधू, काहीतरी धनधान्य घेऊन येते. आणण्यासाठी निघाले तर या 3 जणांनी आवाज दिला, दरडावून सांगितलं, माता अशी भिक्षा नाही पाहिजे, मग नग्न भोजन दे. अनुसई मातेच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. मला नग्न भोजन मागणारे सर्वसामान्य नाहीत, महान पतिव्रता आहे. अंतर्ज्ञानानं पाहिलं, साक्षात ब्रह्मा विष्णू महेश परीक्षा घेण्यासाठी आलेले आहेत. नग्न या शब्दाचे 2 अर्थ होतात, एक विवस्त्र, दुसरं अन्न अग्न. ज्याला अग्नीनं स्पर्श केला नाही ते पूर्ण अन्न म्हणजे आईचं दूध. कमंडलू मधलं पाणी घेतलं, साधू महात्म्यांच्या अंगावरती शिंपडलं. मोठी मोठी साधू छोटी छोटी बाळं झाली, पाण्यात टाकले, दूध पाजलं, भिक्षा पूर्ण केली. भिक्षा पूर्ण झाली आणि ज्या वेळेला यांना एकमेकींना विचारायचं तुमचे आले का हो? नाही म्हणे आमचे बी नाही आले. पण नारद मुनींनी अधिकार पाहिला. नारद मुनींनी म्हणावं, भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान 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 महान, हार गए भगवान. ब्रह्मा हारे, विष्णू हारेन, भोले बाबाई हारे. का?
तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. ज्या वेळेला हे भजन ऐकलं, ब्रह्मा विष्णू महेश या तिघी जणींनी ऐकलं, आवाज दिला, ओ शंडीवाले बाबा इकडे या, बोला. आमचे ते पाहिले का म्हणे, कोण? साधूच्या वेशात गेलेले. कधी येतील म्हणे, सांगता येत नाही म्हणे. का? तिनं काही केलं का काय? नारद मुनी म्हणतात, आता ती काय करायचं राहिली म्हणे, सगळं करून बसली. आमची थोडीशी मदत करता का नारदजी? नारदजी म्हणतात, साधू महात्म्यांना असल्या भानगडीत पडायचं नसतं, आणि मी तर अजिबात पडत नाही. नारदजी निघून गेले. या तिघींना टेन्शन आलं. अनुसय मातेच्या द्वारात आल्या, आवाज दिला, ए अनुसय बोला, आमचे ते कुठे आहेत? कोण? साधूच्या वेशात आलेले आहेत ना. कुठे आहेत? पाळण्यात. पाळण्यात म्हटलं जीवा जीवाला, पाळण्यात का होईना आहेत. कुठेच नव्हते पण पाळण्यात का होईना येऊन पाहिलं. आमच्या आम्हाला देऊन टाका. अनुसया माता म्हणतात, ओळखून घेऊन जा. आणि तुम्ही सांगते महिला मंडळ, लहान लेकरू जर 15 दिवसाचं असेल ना, त्या लेकराच्या आईला ते लेकरू दाखवलं नाही तर तुम्हालाच ओळखायला येणार नाही तुमचं कोणतं आहे. तिघं सारखे दिसायला लागले, आपलं कोणतं ओळखायलाच येईना. महालक्ष्मी म्हणतात, आपले इकडचे की इकडचे की इकडचे. मधले उचलले ते होते भगवान शिवशंकर. भगवान शिवशंकर म्हणतात, अगं लक्ष्मी सोड मला, मी विष्णू नाही. सोड, पण सोडायला तयार. चला गुमान म्हणे, किती वेळ झाला तुमची वाट पाहतो आम्ही, खुशाली इकडे येऊन झोपले पाळण्यात, चला. ज्या वेळेला भगवान शिवशंकर हातपाय खोडायला लागले, रडायला लागले, पण तरी लक्ष्मी सोडना. सांगायचे काय, लहान लेकरू पहा, कोणाकडे जायचं नसेल तर अगोदर रडतं, रडून सोडलं नाही तर ते हातपाय खोडतं, आणि दोन्ही कार्यक्रम करून नाही सोडलं तर ते तिसरा कार्यक्रम करतं. येते लक्षात तुमच्या? ज्या वेळेला भगवान शिवजींनी तिसरा कार्यक्रम केला, लक्षात आलं म्हणे आपलं नाही, आपलं असतं तर असं केलंच नसतं. मला सांगायचंय काय, अनुसय मातेला तिघीजणी शरण आल्या. माता, अहंकाराने आम्ही नाडल्या गेलो होतो, पण माफ करा, आम्हाला देऊन टाका. पाणी शिंपडलं, मूळ रूपामध्ये आली साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश. पण त्यावेळेला अनुसय मातेने सांगत, जगभरामध्ये जगताचं कल्याण करण्यासाठी फिरा, पण नाही माता, आमचा जन्म तुमच्यापासून आहे, आम्ही जाणार तर जाणार कुठे नाही. 3 रूपामध्ये पण कमीत कमी 3 शिरे 6 हात, आणि तया माझा दंडवत दत्तात्रयाचं रूप धारण केलंय. मला सांगायचंय काय, स्त्री शक्ती सर्वसामान्य नाही. आईनं संस्कार लावायचे, संतांनी संस्कृती सांभाळायची, संतांनी संस्कृती टिकून ठेवली म्हणून तर आपण कीर्तन भजन निवांत करतोय. आणि वीरांनी देशाचं संरक्षण. कुणाचा तरी पती आहे, कुणाचा तरी भाऊ आहे, कुणाचा तरी नातू आहे, कुणाचा तरी मुलगा आहे, पण कोणत्याच नात्याचा विचार न करता स्वतःच्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार होतात. म्हणून त्यांच्यासाठी म्हणावं, चिट्ठी ना कोई संदेश, जाने वो कौन सा देश, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. या 3 जणांचं योगदान महाराष्ट्राच्या मातीला आहे. मी तुम्हाला सांगू, संतांचा अधिकार जर पाहिलं ना आपण, जगभरामध्ये वारकरी संप्रदायामध्ये महाराज मंडळी संत महात्म्यांच्या अभंगावरती चिंतन करतात पहा. म्हणून आम्हाला किंमत जगात भेटते, महाराष्ट्रात भेटते. हा जर गुण आमच्यातनं काढून टाकला तर आपल्याला चपलेजवळ उभं नाही करणार लोक. सांगायचंय काय, माऊली ज्ञानोबा जगद्गुरु तुकोबारायांची कृपा आहे. या संत महात्म्यांना भगवान परमात्माने डोक्यावरती घेतलं का, याचं कारण काय, समर्पण केलं होतं. लोकांनी जगद्गुरु तुकोबारायांना म्हणावं, तुकोबा येडा झालाय देवासाठी. मी सांगू, भगवान परमात्माची कृपा पात्र व्हायचं असेल तर लोकांना आपल्याला येडच म्हणावं लागतं आणि वेड व्हावं लागतं. देवासाठी रडतो आपण, नवल नाही. ज्या दिवशी देव आपल्यासाठी रडेल समजून घ्या आपली भक्ती सफल झाली आहे. आपण भगवान परमात्माचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात जातो, नवल नाही. ज्या दिवशी देव आपल्या घरी येईल आणि आपल्या घराचं मंदिर होईल समजून घ्या आपली भक्ती सफल झाली. मला सांगायचंय काय, संत महात्म्यांनी स्वतः भगवान परमात्माला समर्पण केलं होतं. देवाला म्हणतोय आपण, देवा माझा आहे, पण ज्या दिवशी देव म्हणाला हा भक्त माझा आहे समजून घ्या आपली भक्ती सफल झाली. पण आपल्याला तसं होत नाही. आपण अधिकार जर पाहिला ना, जगद्गुरु तुकोबाराय संत नामदेव महाराजांनी वाणीनं कीर्तन करावं, नामदेव कीर्तन करी पुढे देव. जगाचा मालक कीर्तनात नाचत, नाचला एवढंच नाही, नाचता नाचता पितांबर केव्हा गळून पडला याचंही भान राहिलं नाही. किंवा नोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा. परमार्थ
देण्यासाठी कुठं जावंच असं नाही. काही संत महात्म्यांनी स्वतः समर्पण भगवंताला केलं आणि काही संतांनी सांगून दिलं, दाखवून दिलं का परमार्थ करावा. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. किंवा सर्वा गटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाशक. सहस रश्मी नाहीतर देव नटला नान परी. देव नटला नान परी. चराचरी. संत सावता महाराजांनी सांगावं आमच्यासाठी परमार्थ आहे. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, अवघा झाला माझा हरी. संत सावता महाराजांनी सांगावं. परमार्थ वेगळा करायची गरज नाही. आणि जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. वारकरी संप्रदायाचं नाक आहेत, वारकरी संप्रदायाचा कळसही तुकोबार आहेत. माणूसही सुंदर दिसतो पहा, पण कधी दिसतो माणसाची सुंदरता. नाकाला शेंडा असेल तर किती बाई सुंदर असू द्या, काळी असू द्या, पण लोक म्हणतात काळी सावळीचे पण नाका डोळ्यात चांगली, म्हणता की नाही. बाई किती देखणी असू द्या, पण नाक एवढंसं असेल तर उपयोग. आणि तेवढ्यात ती भली मोठी नद घालती, नाकाला शोभना सुद्धा. मालकाला जाऊन म्हणते पाप्याचा बाप अहो कशी दिसते मी. मालकाला माहिती अख्ख्या शेवळवाडीत आपलंच भूते, पण सांगत का पाप्याची माई अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाईच नाही. मला सांगायचंय काय तुम्हाला, किती सुंदर असू द्या, नाक नसेल तर तुम्ही माझ्या नाकाकडे राहता. कशाला माझ्या नाकाकडे पाहा, तुमचं विचारते मी. नाकाला शेंडा असावा पहा. नाकाला शेंडा नसेल तर काय करावे ती 32 लक्ष. नाकाला शेंडा असावा महिला मंडळ. नाकाला धार असावी. फक्त धार. संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबार आहे आणि तुकोबारायांचा अधिकार आहे. माझी झाली वाचा, माझी मज झाली अनावर वाचा, माझी मज झाली अनावर वाचा. छन्न या नामाचा घेतला से, किंवा तुकिता तुलनेसे ब्रह्म तुकासी आले. आणि म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे. जगण्याचा पाया चालण्याचे बाळ, जगण्याचा पाया विचारांची काळ. तुकाराम तुकाराम, जगण्याचा पाया चालण्याचे बाळ. चालण्याचे बाळ, जगण्याचा पाया. तुकोबारायांचा अधिकार आहे.
आणू रेणूया थोकडा तुका आकाशा एवढा. आभाळा एवढी ज्यांची उंची नाही तर ज्यांच्या उंची समोर आभाळ देखील ठेंग नाही अशी असणारी तुकोबाऱ्यांचा अधिकार. तुका राम आणि नाम घेता कापे यम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगाला कंप सुटावा सामर्थ्य तुकोबाऱ्यांचं. साधक मंडळी विचारतात महाराज तुम्ही म्हणता वारकरी व्हावं. जगद्गुरु तुकोबारे म्हणतात मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करावी. वारकरी व्हावून एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. अभंगाचं पहिलं चरण. होय होय वारकरी टाळी वाजवा एकदा सगळ्यांनी. पाहे पाहे रे पंढरी, पाहे पाहे रे पंढरी हो, होय होय वारकरी, होय होय वारकरी, होय होय वारकरी. पाहे पाहे रे पंढरी. अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात एकदा तरी वारकरी होऊन पंढरपूरची वारी करावी लागेल. मग वारकरी होण्यासाठी काय करावं? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ एकदा तरी माळ धारण करावी लागेल. भाळावरती चंदनाचा टिळा. माणसानं एकदा का माळ घातली, होय होय वारकरी. माळ घालावी, पंढरपूरची वारी करावी का? एकदा तरी मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर पंढरीशी जारे आल्या नव संसारा. दिनाचा सोयरा पांडुरंग वाट पाहे उभा,
भेटेची आवडी कृपाळू तातडी, जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा प्रत्येक भक्ताची वाट पाहतो, पण त्यानं वाट पाहावी एवढी पात्रता मात्र आपल्याला निर्माण करावी लागते. एकदा तरी वारकरी होऊन पंढरपूरची वारी. आता बरेच जण म्हणतील ताई तुमचं ऐकून आम्ही घालू माळ, पण लोक म्हणतील करून करून भागला. आणि भीती ठेवायची नाही. चांगल्या मार्गाला जायचं असेल तर लोक नाव ठेवतात. पहा किती नाव ठेवू द्या, मार्ग जर बरोबर असेल तर लोकांची निंदा ऐकून सहन करण्याची क्षमता पाहिजे. जीवनात सक्सेस व्हायचं असेल काय करावं? डोक्यावर बर्फ आणि जिभेवर बर्फी ठेवावी लागेल. याचा अर्थ काय? डोकं कायम शांत ठेवा आणि जिभेनं कायम गोड बोलत राहा. तो माणूस कधीच चांगल्या मार्गाने गेल्याशिवाय राहत नाही. किती लोकांना नाव तुकोबारांनी यासाठी प्रमाण दिलंय. कोणतं? तुकोबाराय सांगतात निंदकाचे घर असावे जिल्ह्यात. कुठे सांगितलंय? शेजारी. ज्या दिवशी लोक आपल्याबद्दल निंदा करू द्या, मी सांगू तुम्हाला, जो माणूस जीवनात काहीतरी धडपड करतो लोक त्यालाच नाव ठेवतात. जे काहीच करत नाही, लेकरा बाळाच्या जीवावर बसून खातं, त्याला नाव ठेवणार कोण आहे? जीवनात जे काहीतरी करतं पण राहावं कसं. एक सुंदर प्रसंग सांगते ऐका. विठ्ठल विठ्ठल प्रसंग असा ऐका. एक शेतकरी होता. पहा, शेतकऱ्यानं उन्हाळ्याचे दिवस होते, शेती नांगरत होता. दुपारची वेळ होती. घसा अगदी तहानेनं व्याकुळ झालेला होता, कंठ सुकलेला होता. भूक लागली म्हणून एका थंडगार झाडाच्या सावलीखाली जाऊन बसला. सुंदर प्रसंग आहे का बरं? काहीतरी घेण्यासारखं आहे तुम्हाला. एवढा प्रसंग जरी घरी घेऊन गेले तरी. असंच एकदा कीर्तनात म्हटलं काहीतरी घेऊन जा. कीर्तन संपले, माझी चप्पल घेऊन गेले. मला सांगायचं काय तुम्हाला, एवढा प्रसंग ऐका. दुपारच्या वेळेला शेतकरी जेवण करण्यासाठी एका थंडगार झाडाच्या सावलीखाली बसला. दुपारची वेळ होती. बैल त्यांना असे चरण्यासाठी सोडले. डोंगर होता, डोंगराळ भाग होता. बैल एक म्हातारा होता, जरा वयोवृद्ध झालेला महाराज. बैल चरता चरता एका विहिरीत पडला. बैल विहिरीत पडला म्हणून अख्ख्या गावातली लोक जमा झाले. असं शेवळवाडी सारखं गाव जवळ होतं. जमा झाले लोक म्हणे, अहो दादा तुमचा बैल विहिरीत पडला. हा काय म्हणे? पडू दे, पडला तर म्हणे असाही तो म्हातारा झालाय. अहो म्हणे आयुष्यभर म्हातारा होईपर्यंत तुम्ही त्याच्याकडून काम करून घेतलं आणि आता खुशाल म्हणता पडू द्या, पडला तर त्याला वरती काढा. मालकानं सांगितलं वरती काढायला किती रुपये लागतील? जेसीबी आणा, ते क्रेन आणा, मग वर काढा. कमीत कमी 15-20 हजार रुपये खर्च आहे. म्हणे अजून जर 15-20 हजार टाकले तर दुसरा चांगला येईल ना याच्यापेक्षा. याला कशाला, मरू दे म्हणे मेला तर. लोक म्हणे अहो दादा तुम्ही खुशाल म्हणता मरू दे मेला तर, पण लोकाला वास येईल म्हणे, हा मरल, दुर्गंधी सुटल, आम्हाला राहाव की नाही अशी अवस्था होईल. यानं सांगितलं तुम्हाला दुर्गंधी येईल ना, एक काम करा, अख्ख्या गावातला कचरा जमा करा बैलाच्या अंगावर दबून टाका म्हणे खाली, म्हणजे तुम्हाला वास येणार. लोक म्हणे ठीक आहे. गावातल्या बैलगाड्या कचरा आणायचे आणि ते खड्ड्यात टाकायचे, त्या विहिरीत टाकायचे. बैल खाली होता. आणि अनुभव घेऊन पहा, कधी इथं वयस्कर माणसात माहिती असेल, बैलाच्या अंगावर नाही, कोणताही प्राणी असेल अंगावर कचरा टाकून पहा. कोणताच प्राणी अंगावर कचरा कधी ठेवत नाही. पहा अंग झटकतं. बैलाच्या अंगावरती एक बैलगाडी कचरा टाकला की बैल अंग झटकायचा आणि कचऱ्याच्या वरतीन उभं राहायचा. अंग झटकायचा, कचऱ्याच्या वरतीन उभं राहायचा. असं करत करत अर्धी विहीर भरली. बैल त्याच्यावरती उभा. लोक म्हणे अहो दादा बैल मर ना. लोकाला काय वाटायचं? शेतकऱ्याचं डोकं काय माहिती लोकाला, बैलानं मराव. लोक म्हणे अहो दादा बैल मर ना. मालकानं सांगितलं म्हणे कचरा कमी पडला, शेवळवाडीचा पुरत नाही म्हणे, मंचरला जाऊन पहा. तिकडून ट्रॅक्टरच्या ट्रॉयल्या भरून कचरा आणायला चालू केलं. एक ट्रॉयली कचरा टाकला, बैल अंग झटकायचा, कचऱ्याच्या वरती उभं राहायचा. अंग झटकायचा, कचऱ्याच्या वरती उभं राहायचा. असं करत करत विहीर पूर्ण भरली. बैल विहिरीच्या बाहेर आला आणि त्या मालकानं परत बैल नांगराला जुंपला. फुकट बैल वरती निघला. याचं तात्पर्य ऐका काय आहे. मला सांगायचं काय, आपण जर योग्य मार्गाने कोणतंही कार्य करत असू, लोकांनी आपल्या अंगावरती किती निंदीचा कचरा टाकण्याचं काम करू द्या, ज्याला बैलासारखं अंग झटकून कचऱ्याच्या वरती उभं राहता आलं, तो जीवनात कधीच मागे राहत नाही, तो जीवनात सक्सेस होणार. तर करता आलं पाहिजे, योग्य मार्गाने जावं. एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करावी आणि एकदा तरी वारकरी होऊन पंढरपूरची वारी. आता सगळ्यांनी सांगायचं, इथे जन्माला आल्यापासून आजपर्यंत कोण कोण पंढरपूरला गेलेत? बोटवर करा बोट. सगळे जात नाहीत बाबा, जात नाही सगळे. तुम्ही पहा फक्त गंमत यांची. हा तुम्ही गेले एकदा फक्त जन्माला आल्यापासून एकदा गेले ना तुम्ही. हा पण तुम्ही बऱ्याच वेळा गेले. ऐका, बडबड करायला सांगितलंय, तोंडाचं काय काम आहे का? जे गेलेत का त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. क्या बात आहे. हा आणि जे गेले नाही त्यांनी कीर्तन संपले माझ्या गाडीत बसा.
तुका म्हणे जाये एक वेळा पंढरी, म्हणे जाये एक वेळा पंढरी, तुका म्हणे जाये एक वेळा पंढरी, तुका म्हणे जाये एक वेळा पंढरी, दयाच्या घरी यमन ये, दयाच्या घरी यमन ये, दयाच्या घरी यमन ये. तुका म्हणे जाये एक वेळा पंढरी, 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 दयाच्या घरी यमन ये. दयाच्या घरी यमन ये, दयाच्या घरी यमन ये. वा, एकदा जोरात टाळी वाजव बाबासाठी. तुका म्हणे जाय एक वेळा पंढरी, एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, एकदा तरी वारकरी व्हावं लागेल, कारण हा जन्म मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न घोल रे, अब तुम मिला है फिर न मिलेगा, कभी नाही कभी नाही कभी नाही रे. आता बरेच म्हणतील ताई वारकरी हो आम्ही, पंढरपूरची वारी करू, कंठामध्ये भगवान परमात्माचं नामचिंतन, त्यालाच म्हणतात वारकरी. ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ. लग्न झालं बाईचं कधी ठरवतात? अगोदर पायाकडे पाहतात, नंतर गळ्याकडे पाहतात. कशामुळे पाहता? एखादी कीर्तनकार जरी आले तरी वाटतं तुम्हाला लग्न झालंय का नाही झालं कसं ओळखता तुम्ही? का? गळ्यामध्ये जर काळे मणी असेल तर ते मंगळसूत्र असेल तर लग्न झालं. जसं तुमचं लायसन आहे लग्न झाल्याचं, बरोबर? तसं तुमचं कसं ओळखायचं? तो उपाय सांगते मला माहिती कसा. ज्याचं लग्न झालं नाही का ते असं असं बसतं असं, आणि ज्याचं लग्न झालंय, ज्याचं तोंड पडलंय, समजून घ्यायचं उरकलंय. मला सांगायचं एक तुम्हाला, ऐका. जसं तुम्ही मंगळसूत्र घालल्याच्या नंतर ठरवलं जातं की तुमचं लग्न झालंय, वारकरी तेव्हा म्हणतात जेव्हा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ, ते आपलं मंगळसूत्र आहे. का? हा पती एका जन्माचा आहे, पण जन्मजन्मी पती तो आपला. म्हणून एकदा तरी पवित्र तुळशीची माळ गळ्यात धारण करायची. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखात भगवंताचं भजन. आता बरेच जण म्हणतील ताई भजन करू, पण फायदा काय? आपण कधीच कोणतं काम फायद्याशिवाय कधी करत? इकडे जा ना, मनसरला जा, इकडे जा शेवडवाडीला, कळंबा देवीचं दर्शन. काय फायदा होईल आमचं दर्शन घेतलं तर? हा फायदा होईल ना, नवस पूर्ण होतो. मला सांगायचंय काय, पण त्या अगोदर आपल्याला देवासाठी काहीतरी करावं लागतं. फायदा आहे कोणता? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल, दुर्गट भव सिंधू. नामचिंतन करा, कधी संकट येत नाही. का करावं भगवान परमात्माचं नामचिंतन? हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील. किंवा सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी. जीवनात विचार करावा, सार काय असार काय, प्रपंच सार की परमार्थ सार. कंठामध्ये नामचिंतन, नाम धरा कंठी विठोबाचे, हा विचार वारंवार करायचा आहे. पण नामचिंतन करावं का? माऊली ज्ञानोबा उत्तर देतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, आणि गगनाहुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे. हेच नाम मुखात नसेल, नामाविन मुख. ते सापाचं बीळ आहे, तोंड नाही ते, आणि मुखही नाही, सापाचं बीळ. तुम्ही ठरवायचंय नामचिंतन करावं कसं? आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्वाय. का? गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने, गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम. जय हो. तूच घनश्याम, गातो आवडी, टाळी. हा. तूच माझी आई, तूच माझा बाबा, तूच माझी आई, तूच माझा बाबा. मुखी नाम घेता जाणतोसी बाप, तूच सखा कृष्ण, तू
सखा कृष्ण तुझा मी सुदामा तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने गातो आवडीने ओळ तुझे नाम तूच माझा राम तूच घनश्याम गातो आवडीने गातो आवडीने गातो आवडीने. भगवान परमात्माचं नामच चिंतन करावं, परमार्थही करावं, पण आवडीनं, सवडीनं अजिबात नाही. ज्या दिवशी आवडीनं देवाचं भजन कराल जीवनातील प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतील. पहा, नामच चिंतन. बऱ्याच जणी म्हणतील ताई परमार्थ करायचा आहे, पर संसार सोडून जावं लागेल, जंगलात जायची गरज नाही. माणूस बिना लग्नाचा आहे तोपर्यंत 2 पाय, एकदा का लग्न झालं किती पाय होतात? बोला किती? 4 पायाचं काय असतं? घरी गेल्यावर विचार करा तुम्ही, इथं नाही सांगत मी तुम्हाला. असो, हा, परत पहिली संतान झाली मग किती पाय झाले? किती? 6. बरोबर. 6 पायाचं काय असतं? तुम्ही म्हणा आम्ही काय पाय मोजले का काय? ऐका, पावसाळ्याच्या दिवसात निळ्या रंगाच्या फुलावरती एक भ्रमर भुंगा बसतो. पहा, लहान लेकरं त्याच्या पायाला दोरा बांधून ओढण्याचा खेळ खेळतात, त्याला भ्रमर म्हणतात. आमच्या संतांनी वर्णन केलंय, रुनु झुनु रे भ्रमरा भ्रमरा सांडी तू अवगुनु रे भ्रमरा. जो भ्रमर आहे. परत नंतर दुसरी संतान झाली, किती पाय झाले? 6 आणि 2 8. 8 पायाचं काय असतं? तुम्हाला वाटण कवर पाय, पाय आता नाही विचारत. आपल्या घरामध्ये एक जाळं तयार करतो पहा, त्याला काय म्हणतात? कोळी. काही ठिकाणी त्याला कातीने म्हणतात. बरोबर. तो कोळी एवढं सुंदर घर तयार करतो, एवढं सुंदर घर तयार करतो, चांगल्या चांगल्या इंजिनियरला जमणार नाही, पण कदाचित त्या घरातनं बाहेर निघण्यासाठी स्वतःलाच रस्ता ठेवत नाही. मला सांगायचे माणसाचं तसंच आहे, हे माझं ते माझं ते माझं शेवटच्या श्वासापर्यंत करत राहतो. पण एकदा का कानपूर लाईन खराब झाली, नाकातून गंगा जीवन व्हायला लागल्या, गुडघ्याच्या वाट्या सरकल्या, डोळ्यानं नीट दिसेना, पायानं चालता येईना, मग माणूस सावध होतो. का? तरुण वयात परमार्थ केला असता तर. यासाठी तर संतांनी सांगितलंय, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. का? तरुण हाच तरुण जाण्यास योग्य आहे, म्हणून जोपर्यंत आहोत तरुण तोपर्यंत घ्यावा परमार्थ करून, नाही तर जाताल मरून. लोक टाकते तुम्हाला परून. म्हणून परमार्थ करून घ्यायचं योग्य वेळेत. मी स्वतः सांगत नाही, संत सांगतात, जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले स्वहित पाहे, तीर्थयात्र जाये चुकू नको योग्य वेळेत. वय झाल्याच्या नंतर नाही. नामचिंतन करावं. बऱ्याच जणी म्हणतील संसार सोडायची गरज अजिबात नाही. ठाईचं बैसुनी करा एक चित्त, किंवा उठता बैसता. आणि त्याच्या पुढचं मला सांगा, महिला मंडळ, शेती आहे ना तुमच्याकडं? शेती जाता का तुम्ही कामाला? काय लावलेले पीक सध्या? सोयाबीन आहे. बरोबर. खुरपायला गेलत्या का कधी? खुरपायला रोजानं लावतात का? रोजानच म्हणतात तुमच्याकडे. बरं मला सांगा, 4-5 जणी दिवसभर कामाला सोबत गेल्या, तुमचं नाही यांचं सांगते, किती जणी हरिपाठ भजन काकडा करतात? माझी शपथ घ्या माय, बोटवर करा. किती जणी करता हरिपाठ भजन काकडा? 4-5 जणी सोबत. एकटी करते राम 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 देव वाटत म्हणून. पण 5 जणी सोबत असलं किती जणी भजन करता? एकही नाही सापडणार. हाय, हा 2-4 जणी. वा, तुमच्यासाठी धन्यवाद. पण बाकीच्याची गंमत सांगते. आजी अशा लाईनीत बसतात काम करायला, आणि एकमेकीला म्हणणार, आवरा दाखा, तुम्हाला माहिती काल कसं झालं? काय सांगा तुम्हाला, याची सोन काय मिळालंच नाही, काय झालं नेमकं? कीर्तन संपले बघा, मंडपाच्या बाहेर निघले की दादाला विचारणार, कुठून आणली होती काय पोरगी? काहीच नाही कळलं. मला सांगायचं काय तुम्हाला, योग्य वेळेत सावध. दुसरा वेगळा वेळ काढायची गरज. कामामध्ये काम, आणि काही म्हणा राम राम. का करावं नामचिंतन? वाटत असेल कधी आमचा अपघातामध्ये मृत्यू होऊ नये, केसालाही धक्का लागत नाही. माऊली ज्ञानोबा विश्वास बसेल उत्तर देतात. कोणतं? नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा. आता काय माणसाच्या तोंडात जिवंतपणी लवकर नाव येत नाही. तरुण आहेत, म्हाताऱ्या वयात कधी येणार? एक म्हातारा गंमत सांगते. एकाचं 10वा 13वा वर्ष श्राद्ध लग्न काही सोडत नव्हतं, सगळं खायचं.
असं करामती होतं. देवीच्या मंदिरात यायचं, घरचा बंद पडलेला बल्ब घेऊन यायचं, इथला चालू घेऊन जायचं आणि इथं बंद आणून लावायचं. चट कमिटीवाले बदलून आणते. एवढं करामती. कीर्तनाला आलं बरोबर 2 महिन्याने जायचं, का चप्पल फाटायची म्हणून. नवी पाऊण जोड घेऊन यायचं. दुसरी गंमत सांगते, 10व्याचं स्वतः खायचं, पण एकटंच खात नव्हतं, बायकोला सुद्धा खिशात घालून घरी घेऊन यायचं. असं करामती म्हातारं. 7 पिढ्या बसून खातील एवढी प्रॉपर्टी त्यानं कमवून ठेवली. पण नेमकं झालं काय, शेवटच्या श्वासाला म्हाताऱ्याच्या 2 दिवसावर मरण आलं आणि म्हातारं नुसतं म्हणायचं वा के. लेकराला वाटलं आयुष्यभर म्हातारने कधी वासुदेवा केशवा देवाचं नाव घेतलं नाही, आणि म्हातारपणी शेवटच्या श्वासाला कसं काय देवाचं नाव. लेकर म्हणे काहीच कमी नाही. मुंबईवरून डॉक्टर आणले, डॉक्टर बोलवले म्हणे आमचे म्हातारं फक्त 2 शब्द बोलले पाहिजे. 2 शब्द काय, 2 ओळी बोलल म्हणे. 2 लाखाचं इंजेक्शन, 4 लाख रुपये घ्या, काहीच कमी नाही म्हणे आम्हाला. 4 लाख रुपयाचं एक इंजेक्शन. आणि भाग बदलला तर भाषा बदलते पहा माणसाची. आपल्याकडे झाडूला काय म्हणतात, केरसुनी, काही ठिकाणी फडा म्हणतात, काही ठिकाणी लक्ष्मी म्हणतात. सातारा भागात जरी गेले, एकदा असंच कीर्तन संपलं दादा आणि बसले जेवायला. जेवायला बसले, अर्ध जेवण झालं आणि नंतर एक ताई आली. मला म्हणे दीदी थोडी चटका वाढू का म्हणे, चटका देऊ का. म्हणलं आता अर्ध जेवण झालं आणि तुम्हाला काय ध्यान आलंय मला चटक्याचं. नाही ताई थोडा घ्या चटका. म्हणलं मला नको चटका, जेवण करू द्या. नको मला मावशी. नाही म्हणे ताई थोडा घ्या ना चटका. म्हणलं नको ना, काऊन माझ्या मागं लागल्या तुम्ही. गावातले महाराज माझ्या जवळ होते, त्यांना वाटलं की या मावशीला काय म्हणायचे, ताईच्या लक्षात येईना. ते म्हणे ताई तुम्ही नका घेऊ चटका. मला म्हणे मी घेतो तुमच्यावरचा चटका. म्हणलं तुम्ही कशाला घेता चटका, आता माझ्यावरचा तुम्ही कशाला घेता. मला तुम्ही घ्यायचं नाही म्हणे, मला बी नाही चटका. ती म्हणे आणा मावशी मला चटका. मग मावशी येताना घेऊन आली हिरव्या मिरच्या चटह्याचा. मग मी म्हटलं मावशी मला बी द्या आता चटका. मला सांगायचंय काय, भाग बदलला की भाषा बदलते. तसं म्हातारं म्हणायचं वा की. लेकराला वाटलं म्हातारपणी म्हाताऱ्याला वासुदेवा केशव म्हणायचं. एक इंजेक्शन दिलं 4 लाखाचं इंजेक्शन दिलं. बऱ्याच वेळचं एका बाजीला एक वासरू बांधलेलं होतं. म्हातारं म्हणतं मूर्खांना अक्कल आहे का तुम्हाला, मरायची वेळ आली माझी, नखाबोटानं संसार कमवून ठेवला, किती वेळचं पाहतोय वासरू केरसुनी खातय म्हणे. असं म्हणलं म्हातारं टुपकून मेलं. मला सांगायचंय काय, जिवंतपणी कधी या तोंडाला देवाच्या भजनाची आवडच लागली नाही, शेवटच्या श्वासाला तरी कसं येणार आहे. एक विनंती करायची देवाला, का इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम ले कर तब प्राण तन से निकले. एकदा तरी मुखात देवा शेवटच्या श्वासाला तुझं भजन येऊ दे, तुझं नामचिंतन येऊ दे. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या मुखात भगवंताचं भजन आहे. आता किती वेळ राहिला आपला. मी कीर्तनाचा वेळ विचारला नाही तुम्हाला, मला माहिती आहे तुम्ही डोकं लावल्याशिवाय राहणार. मी आयुष्याचा वेळ विचारला. सांगायचंय काय, जीवनात योग्य वेळेत सावध होणं. माहिती नाही कधी आपल्यावरती जाण्याची वेळ येईल. बरेच जण म्हणतील ताई करू म्हातारपणी भजन. होत क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध सोडा माया, काही नचले मग गळा पडेल, पुढे हुशार थोर आहे ओळसागा. राम राम स्मरा आधी का नाशिवंत देह, जाणार सकळ आयुष्य खातो काळ, शरीराची होय माती, शरीराची होय माती. योग्य वेळेत सावध होऊन नामचिंतन. म्हातारपणी भगवंताचं भजन. मला सांगा आता म्हातारपण येईल का नाही हेच माहिती नाही. बऱ्याच जणींनी मला सांगा, तुम्ही पहिल्या काळातले बरेच जगले, 80, 90, 100. आमच्या वयातले जगून दाखवा ना, फक्त 50च्या पुढं. आपल्या वयातले जगणार नाही दादा, का आता राहिलं नाही. पहिल्या काळातले मावळे पा छत्रपती शिवाजी महाराजांचे, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं, आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होतं. आता लिंबू ठेवायला जागा नाही, सुपडा साफ झाले सगळं. मला सांगायचंय काय तुम्हाला, मावळे तसे होते. एक एक मावळा 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा 1 पाचुंदा, 5 25 बाबा. आता दिवसभर एकच चपाती खात. एवढी एवढी हातपाणी भली मोठी ढेरीन. माय म्हणती महा वाघ. कशाचा वाघ आणि कशाचा काय. मला सांगायचं तसे माणसं नाही राहिले. पहा आता अल्प आयुष्य मानवी देह, शत गणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. राम राम स्मरा योग्य वेळेत. आधीच का
जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। इतना मासूम हो जाएगा तू टाड़ी, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू। छोड़कर अपनी ऊंची हवेली, छोड़कर अपनी ऊंची हवेली, एक पल में बदलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा। घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पडेगा। ज्या वेळेला भगवान परम काळ खाण्यासाठी टपलेला आहे, काळ देहासी आला, किती चातुरपणा केला, चतुरा तो शिरोमणी, आपल्यापेक्षा सुद्धा चतुर आहे। आपल्या हातात एवढंच आहे, चांगले कर्म करणं। का केले कर्म झाले, त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती। वाटत असेल प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात, जगद्गुरु तुकोबाराय सांगतात का, होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी, प्रत्येक इच्छा मनोकामना संकल्पना पूर्ण होतात। अभंगाचं दुसरं चरण। काय करा हे साधने, वा वा, जय काय करा हे साधने, काय करा हे साधने, काय करा हे साधने। जय हो जय हो, जय हो। हरि काय करा